आणि आता बातमी आहे चित्रा वाघ यांनी केलेल्या मागणी संदर्भात। महिला अत्याचाराला राजकीय आश्रय, राधाकृष्ण विखे पाटलांचे थोरातांकडे बोट, तर स्त्रियांच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना देहदंड द्या असं म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारकडे आग्रही मागणी केलेली आहे। संगमनेर येथे काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आणि त्यानंतर पीडितेने आत्महत्या केली। सदर घटनेतील पीडित मुलींच्या कुटुंबाची आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मागणी केली आहे। राजकीय आश्रय मिळाल्यानंतर माणसं काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण आहे। खरं तर या सगळ्या प्रकारामध्ये जे आरोपी आज अटक करण्यात आलेले आहेत याचा अर्थ कारवाई संपलेली नाहीये। यांना राजकीय आश्रय कोणाचा आहे, कोण यांच्या पाठीमागे आहे, हे सगळं आता चौकशी अंती पुढे आलं पाहिजे। तुम्हाला सांगतेय की या पद्धतीमध्ये आम्ही तर मागणी केली आहे सरकारकडे, एक्सक्लुझिव्ह महिलांसाठीचे कोर्ट असावे, एक्सक्लुझिव्ह महिलांसाठीचे कोर्ट असावे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 150 वर्ष जुने कायदे मोडीत काढायचं काम मोदी सरकारने केलंय। या हरामखोरांना सोडणार नाही। महिला मुलींच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना देहदंड आणि फाशी ही एकच शिक्षा आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला ते सगळं होताना दिसेल।